आंतरराष्ट्रीय अभ्यासक सतीश ढगे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सतीशजी, खरं तर न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। गाझा पट्टीतून ही मोठी बातमी समोर येते। गाझा पट्टीतून इस्रायलच्या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला झालाय। नक्कीच प्रणिता, ऑपरेशन अल अक्सा फ्लड या नावानं हमास या संघटनेनं गाझा पट्टीमधून केवळ 20 मिनिटांमध्ये 5000 रॉकेटचा मारा जो आहे तो इस्रायलच्या दिशेने केलेला आहे। खरं जर पाहिलं तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष मागच्या कित्येक दशकांपासून सुरू आहे, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाझा पट्टीमधून हमासकडून 5000 अशा प्रकारचे रॉकेट इस्रायलच्या दिशेने त्या ठिकाणी फायर करणं आणि एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणावर इस्रायलचे बॅटल टँक सुद्धा त्यामध्ये नष्ट होणं ही नक्कीच मोठी घटना आहे। एका बाजूला जग रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं युद्ध मागच्या काही महिन्यांपासून त्या ठिकाणी पाहत आहे आणि आता त्यात भरीस भर म्हणून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचा संघर्ष जो आहे तो आणखीन वाढणार आहे आणि नक्कीच इस्रायल सुद्धा पॅलेस्टाईनच्या या कृतीला जशाच तसं उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयारी करतोय। ऑलरेडी इस्रायलने जे आहे सिक्युरिटी चीफची बेंजामिन नेतन्याहू यांनी सिक्युरिटी चीफची मीटिंग बोलवलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून नक्कीच आता जे आहे जशाच तसं उत्तर देण्यासाठी इस्रायल सुद्धा जो आहे पॅलेस्टाईन त्यातल्या त्यात गाझा स्ट्रीप मधले जे हमासचे अतिरेकी आहेत त्यांच्यावर अटॅक करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल। सतीशजी, खरं तर इस्रायलकडून स्टेट ऑफ वॉर देखील घोषित करण्यात आलेला आहे। याचा मोठा परिणाम खरं तर नागरिकांवर देखील होणार आहे। नक्कीच स्टेट ऑफ वॉर जो आहे त्या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलेला आहे आणि त्याच्यासाठी कारण सुद्धा तसंच घडलेलं आहे। जसं मी सांगितलं की मागच्या कित्येक दशकांमध्ये जी कृती झाली नाही ती कृती आता गाझा स्ट्रीप मधून हमासच्या संघटनेने त्या ठिकाणी केली। तर एक प्रकारे जे आहे इस्रायलच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखा हा हल्ला त्या ठिकाणी आहे, म्हणून बेंजामिन नेतन्याहू यांनी त्या ठिकाणी स्टेट ऑफ वॉर त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे। इस्रायलच्या नागरिकांना याचा जसा त्रास त्या ठिकाणी होईल त्याचप्रमाणे हमासमध्ये सुद्धा कित्येक निष्पाप लोकांचे यामध्ये बळी त्या ठिकाणी जाऊ शकतात। दुसरी आणखीन एक महत्वाची घटना म्हणजे या रॉकेटच्या हल्ल्यासोबतच इस्रायलच्या दिशेनं या गाझा स्ट्रीप मधून पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून बरेचसे अतिरेकी घुसलेले आहेत अशा प्रकारे सुद्धा इस्रायल डिफेन्स फोर्सेसचा त्या ठिकाणी दावा आहे। म्हणजे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष अतिशय मोठ्या प्रमाणावर चिघळणार आहे आणि त्याचा परिणाम इस्रायल त्याचबरोबर पॅलेस्टाईनच्या निष्पाप जनतेला सुद्धा त्याचा भोगावा लागणार आहे। कित्येक बळी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जाऊ शकतात। पण सतीशजी, खरं तर या निष्पाप लोकांचा बळी जाऊ नये आणि हा वॉर होऊ नये यासाठी काही मध्यस्थी करण्यात येते का? या क्षणाला तरी तशा प्रकारची मध्यस्थी आपल्याला दिसत नाही, पण दुर्दैवानं असं आपल्याला त्या म्हणावं लागेल की युनायटेड नेशन्सचा यामध्ये अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी रोल असतो। पण मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस अशा प्रकारचे जिओ पॉलिटिकल कन्फ्रंटेशन्स त्या ठिकाणी येतात तर त्या जिओ पॉलिटिकल कन्फ्रंटेशन्स मध्ये युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल हा ज्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असायला पाहिजे किंवा ज्या प्रमाणामध्ये इफेक्टिव्ह असायला पाहिजे तो इफेक्टिव्ह असताना त्या ठिकाणी दिसत नाही। माझ्या मते इस्रायल जो आहे तो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा अत्यंत जवळचा मित्र आहे, स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेनं नक्कीच या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य लक्षात जर त्या ठिकाणी घेतलं आणि एक प्रकारे जे आहे इस्रायलला चर्चेच्या माध्यमातून काही अंशी जे आहे त्यांना या अटॅक पासून मागे हटण्यासाठी जर इस्रायलला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेनं जर राजी केलं तर हा संघर्ष जो आहे त्या ठिकाणी टळला जाऊ शकतो। इस्रायलकडे जे आहे नक्कीच लष्करी सामर्थ्य त्या ठिकाणी आहे। इस्रायलच्या लष्करी सामर्थ्यासमोर हमासची दहशतवादी संघटना म्हणा किंवा पॅलेस्टाईन जे आहे ते टिकू शकत नाही, हे सत्य आहे। पण आता इस्रायलवर जर अशा प्रकारे हल्ला होत असेल तर इस्रायल नक्कीच याचं त्या ठिकाणी रिप्लाय त्या ठिकाणी करेल। आंतरराष्ट्रीय संघटना त्यातल्या त्यात युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल अमेरिका यांची येणाऱ्या काळामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका राहणार आहे आणि खरोखरच जर हा संघर्ष चिघळला तर माझ्या मते इमर्जिंग सुपर पॉवर म्हणून भारताची सुद्धा महत्वाची भूमिका असू शकते, कारण भारत सुद्धा जो आहे इस्रायलचा आणि त्यातल्या त्यात नरेंद्र मोदी आणि बेंजामिन नेतन्याहू यांचं पर्सनल इक्वेशन सुद्धा त्या ठिकाणी चांगलं आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये अमेरिका असेल, युनायटेड नेशन्स असेल, भारत असेल यांच्या माध्यमातून हा संघर्ष कसा टाळता येईल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे। धन्यवाद सतीशजी, या सर्व सविस्तर माहिती आणि न्यूज स्टेटशी संवाद साधल्याबद्दल।